दिनांक 11 मे रोजी इंडिया महाविकास आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार गोपाल पडवी यांच्या प्रचारार्थ नंदुरबार येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। सकाळपासूनच लोकांची मांदियाळी बघायला मिळाली असून लाखोंच्या संख्येने लोकांनी गर्दी केली। महिलांची संख्या अभूतपूर्व दिसून आली। सकाळी 11:30 प्रियंका गांधी यांचे आगमन झाले। यावेळी त्यांचे स्वागत करत देवमोगरा मातेची प्रतिमा भेट देण्यात आली। आपल्या भाषणाची सुरुवात जय आदिवासीने करत त्यांनी स्वर्गीय माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि उपस्थितांची मने जिंकली। नंदुरबार दौऱ्यात नरेंद्र मोदींच्या सभेचा उल्लेख करत जोरदार हमला करत शबरी माता आणि रामचे नाव घेतात, पण त्यांच्या डोळ्यादेखत देशात आदिवासी महिला सुरक्षित नसल्याचे मणिपूरच्या घटनेने सिद्ध झाले। त्यामुळे ते कोणाच्या तोंडाने भगवान राम आणि शबरी मातेचं नाव घेतात अशा शब्दात त्यांनी समाचार घेतला होता। यावेळी त्यांनी काँग्रेसने मतदारांना दिलेली गॅरंटी उपस्थित मतदारांना समजून सांगत काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहन केले। तर सभा संपल्यानंतर अचानक आपल्या वाहनातून उतरून थेट जनतेच्या भेटीला मैदानात उतरल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या। ब्युरो रिपोर्ट, नवापूर लाईव्ह न्यूज, नवापूर।